तीन षटकांचा सामना राहील. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय साजिद राईट हँड गोलंदाज. चांगलेसे आमने सामने असतात साजिद आणि संदीप. मात्र मागच्या मॅचमध्ये साजिद यांनी संदीप यांना रोखलं होतं, पण आता मात्र परत एकदा मारण्याच्या नादामध्ये बघू खिचाप्रकारे खेळ पाहायला मिळेल. पहिलाच बॉल फुलटॉस आणि क्लीन एलबीच्या रूपाने पहिलाच गडी बाद होते संदीप यांच्या रूपाने. फुलटॉस बॉलवर एलबी. आता मात्र सचिन यादव आपल्याला पाहायला मिळतील या मैदानाच्या या केपीएल कमिटीच्या आयोजकांमध्ये. त्यांचं देखील नाव मोठ्या हक्काने आणि आदराने घेतलं जातं, कारण खूप मेहनती खेळाडू आपल्या मैदानाच्या आतमध्ये जायला बोलतो. सचिन यादव तो देखील ह्या साजिदचे गोलंदाजीवर मात्र मोठे मोठे फटके मारण्यात पटाईत आहे. मात्र आता साजिद यांनी मात्र संदीप यांना रोखण्यात यश आले आहे त्यांना, कारण त्यांना माहिती आहे संदीप दोडी हे मात्र आत येऊनच मारतील. मात्र त्यांनी देखील स्टंप टू स्टंप गोलंदाजी ठेवली आणि फुलटॉस चेंडूवर मात्र एलबीच्या रूपाने पहिला झटका लागतोय तो विवेक फायटर संघाला. संदीप धोडी यांच्या रूपाने विवेक फायटर हा संघ मालक श्री ग्रामपंचायत सरपंच विवेकजी वडे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकांचा सामना आहे. पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला संदीप यांच्या रूपाने. मोठा हादरा पाहायला मिळतोय, मात्र तेवढा ताकदीचा फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय सचिन यादव राईट हँड गोलंदाज. परत एकदा गोलंदाजी मार्कवर साजिद सज्ज होतोय आणि बघा पहिल्या चेंडूवर आणि दुसरा गडी बाद होतोय सचिन यादव यांच्या रूपाने दुसरा गडी बाद होतोय. आता हॅट्रिक चान्स आहे साजिद यांना. तीन षटकांचा सामना आहे आणि दोन गडी बाद करण्यात मात्र साजिद यांना यश आले. आता मात्र आपल्याला उमेश पाहायला मिळतोय घुटनात एक असे त्यांचे शॉट आहेत. गुडघ्या बसून मात्र एकतर्फी मॅच जिंकण्याची ताकद मात्र या फलंदाजांमध्ये आहे. उमेश आणि मिलिंद परत एकदा बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतील. नॉन स्ट्राईक एंडला आतापर्यंत मात्र मिलिंद यांना थांबवण्यात यश आलंय. ते साजिद यांना चांगली गोलंदाजी करतोय. आता मात्र हॅट्रिक विकेट पाहायला मिळेल साजिद यांच्यासाठी. या टुर्नामेंटची दुसरी हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल का साजिद यांच्या रूपाने. बघू गोलंदाजी मार्कवर परत एकदा गोलंदाजी टाकण्यासाठी सज्ज होतोय तो साजिद राईट हँड बॅट्समन. उमेश आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. आणि चांगलेशी क्षेत्ररक्षण आणि चांगलीशी फेकी पाहायला मिळते. मात्र वाईटच्या रूपात धावसंख्येत 1 न भरतोय. 22 आहे का अंपायर. वाईट प्लस 1 लेग बाईज धावसंख्या 2 ने भर. धावसंख्या ती 2 चेंडूंच्या खेळ समाप्ती धावसंख्या ती 2. आता मात्र मिलिंद धोडी आपल्याला पाहायला मिळतील राईट हँड बॅट्समन. आणि आता मात्र परत एकदा उंचा फटका आलाय आणि परत एकदा तिसरा झटका लागतोय मिलिंद धोडी यांच्या रूपाने. साजिद यांनी मागच्या चेंडू वाईट टाकला होता, मात्र हा देखील हॅट्रिक विकेट म्हणून समजली जाऊ शकली असती, पण मात्र ठीक आहे. हॅट्रिक विकेट म्हणून जाऊ शकली असती, पण मात्र वाईट चेंडू टाकला होता. आणि परत तिसऱ्या चेंडूवर गडी बाद होण्यात मिलिंद यांच्या रूपाने तिसरा झटका लागतोय तो विवेक फायटर संघाला. डीजे
थँक्यू डीजे. आता मात्र मोनू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्याच्या शतकामध्ये 3 झटके पाहायला मिळते, मोठे मोठे झटके आपल्याला सचिन यादव, संदीप धोडी आणि मिलिंद धोडी हे पाहायला मिळतील. आ- पुढील चेंडू परत एकदा चांगलासा चेंडू पाहायला मिळतोय. निर्धावपतीचा चेंडू पाहायला मिळतोय. 4 चेंडूंच्या खेळी समाप्ती, धावफलका धावसंख्या जाऊन पोचते ती 2. या धावसंख्येवर चांगला अशी गोलंदाजीचं प्रादेशिक पाहायला मिळते साजिद यांच्याकडून. मागच्या मॅचमध्ये जर पाहायला गेलं तर सद्दाम प्रथमेश यांचा कॅच सोडला होता, मात्र साजिद यांनी मात्र तिथून त्यांनी प्रथमेश यांनी मॅचमध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर स्थानापन्न करण्यासाठी मदत झाली. आता मात्र अवांतर धावेत एकने भरते वाईटच्या स्वरूपात धावसंख्या जाऊन पोचते ते 3. या धावसंख्येवर 4 चेंडूंच्या खेळ समाप्तीने धावसंख्या येते 3. मोनू विश्वकर्मा आणि उमेश धोडी आपल्याला पाहायला मिळतील. फलंदाजीसाठी परत एकदा मोनू सज्ज होते. मोनू देखील मोठे फटके मारण्यात मात्र पटाईत आहे आणि हळवार हाताने खेळला चेंडू धावसंख्येत 1ने भरते धावसंख्या जाऊन पोचते ती 4. धावसंख्या जाऊन पोचते ती 4. या धावसंख्येवर 5 चेंडूंचा खेळ समाप्ती धावसंख्या ती 4. परत या शतकातील या शेवटचा चेंडूचा खेळ शेष आहे. बघू किती धावसंख्या उभारतोय. आणि उमेश धोडी यांचा मोठा फटका आहे, मात्र गडी बाद करण्यात मात्र साजिद यांना यश आले आणि 4था हादरा लागतोय उमेश यांच्या रूपाने. पहिले शतक समाप्त धावसंख्येची 4 आणि 4 गडी बाद करतोय तो साजिद. डीजे थँक्यू डीजे. आता मात्र मोनू आणि राकेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 4 विकेटच्या समाप्ती धावसंख्या आहे ती 4. जर या राकेश किंवा मोनू यांनी प्रत्येक षटकारासाठी विनायका पवार यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे प्रत्येक षटकारासाठी. विरा 11 संघाचे संघ मालक पाहायला मिळतील आपल्याला. फुल टॉस पद्धतीचा चेंडू मात्र धावसंख्येत 2ने भरते धावसंख्या जाऊन पोचते ती धावसंख्या जाऊन पोचते ती 6. या धावसंख्येवर दुसरं शतक मार्गास्थ. दुसऱ्या शतकातील पहिल्या चेंडूवर मात्र 2 धावा पाहायला मिळतील. जर मोनू किंवा राकेश यांनी कोणीही षटकार लगावला तर प्रत्येक षटकार असं 500 आपलं 201 रुपयाचा कॅश प्राइज आहे विनायका पवार यांच्याकडून.
चांगलीशी गोलंदाजी पाहायला मिळते प्रणव कोरे यांच्याकडून. आतापर्यंत तीन चेंडूंच्या खेळ समाप्तीनंतर मात्र कुठेतरी धावसंख्या स्थिरावली जाऊन ती 6 या धावसंख्येवर चांगलीशी गोलंदाजी पाहायला मिळते. उंचखुराडा गोलंदाज आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. विद्यानगर एक्सप्रेस नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू प्रणव कोरे आपल्याला पाहायला मिळेल. आणि परत एकदा उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळते. चांगला असे वेगवान गोलंदाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते या गोलंदाजाकडून. प्रणव कोरे आपल्याला पाहायला मिळेल. आणि परत एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात मात्र चांगलीशी फेकी या साजिदकडून पायामध्ये धावसंख्येत 1 ते धावसंख्या जाऊन पोचते ती 7 या धावसंख्येवर. 2 षटकाच्या समाप्तीने धावसंख्या ती 7. आता मात्र शेवटचा शतक आहे. 7 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. मोनू आणि राकेश मात्र ही जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये आहे. जवळजवळ या शतकामध्ये 20 धावा येणं खूप महत्त्वाचं आहे. तेव्हा कुठे सन्मानजनक स्कोअरचा पाठलाग मात्र वेग फायटर संघ करेल आणि चांगला असा स्कोर मॅच स्कोर आपल्याला नक्कीच पाहायला 27-28 धावांचा मॅच स्कोर आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. 7 धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. शेवटच्या षटकामध्ये किती धावसंख्या उभारतोय? जवळजवळ 20 धावसंख्या उभारणं खूप गरजेचं आहे. तेव्हा सन्मानजनक स्कोअरचा पाठलाग करण्याचा नक्कीच पाठलाग केला जाईल. ते धावसंख्येत 1 ते धावसंख्या जाऊन पोचते ती 8 या धावसंख्येवर. आता मात्र 9 या धावसंख्येवर. आता मात्र राकेश यांना उलटा 5 चेंडूवर मोठे षटकार चौकार मारावे लागतील. धावसंख्या जाऊन पोचते ती 9 या धावसंख्येवर. आता मात्र कुठेतरी मोठी फटकेबाजी करावी लागेल राकेश यांना. 5 चेंडूमध्ये जवळजवळ 20 धावसंख्या उभारावी लागेल. आणि आता मात्र कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. चौकाराच्या स्वरूपाने धावसंख्या 4 ते धावसंख्या जाऊन पोचते ती 13. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शेष. बघू 4 चेंडूत किती धावसंख्या उभारतोय तो राकेश आणि मोनू आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. खूप मोठे फटकेबाजी आतिषबाजी करण्याची ताकद मात्र या फलंदाजामध्ये नक्कीच आहे.
आणि परत एकदा चांगलासा कमबॅक मात्र विनोदकडून पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोचली ती 13 या धावसंख्येवर. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ समाप्त. धावसंख्या आहे ती 13. 3 चेंडू झालेत. 4 चेंडू झालेत. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. धावसंख्या आहे ती 13. आता 2 चेंडूंचा खेळ शेष. धावसंख्येत 1 ने भरते. धावसंख्येत 1 ने भरते. धावसंख्या जाऊन पोचते ती धावसंख्या जाऊन पोचते ती 14 या धावसंख्येवर. अजूनही या शतकातील शेवटचा चेंडूचा खेळ शेक या इनिंगमधील. परत एकदा पाहायला मिळेल बॅट्समन राकेश आपल्याला पाहायला मिळते. मोठा फटका मारण्यास मात्र धावसंख्या जाऊन वाईटच्या रूपाने धावसंख्येत 1 ने भरते. धावसंख्या जाऊन पोचते ती 15. अजूनही या शतकातील या इनिंगमध्ये शेवटचा चेंडूचा खेळ शेष. या चेंडूवर मात्र मोठा फटका येणं खूप महत्त्वाचं आहे. तेव्हा सन्मानजनक स्कोअर जवळ जाऊन नक्की पोहोचेल विवेक फायटर संघ. चांगलासा कव्हरमध्ये कव्हरच्या क्षेत्रात पाहायला मिळतो चेंडू. चांगलासे क्षेत्ररक्षण मात्र धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्या आहे ती 15. 16 धावसंख्या झाली ती. 17 धावांचं आव्हान आहे. उर्वरित 18 चेंडू आणि 17 धावांचं लक्ष आहे. चांगलासा खेळ नक्कीच पाहायला मिळतोय. यानंतर गावदेवी खेरपाडा संघाने तयार राहायचं आहे. याच्यात जो संघ विजय होईल तो गावदेवी संघाबरोबर एलिमिनेटरचा पहिला सामना आपल्याला दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. गावदेवी आणि यातील विनर
गावदेवी खेरेपाडा संघाच्या सर्व खेळाडूंनी समालोचन कक्षेमध्ये यायचं आहे. त्यांचे संघ मालक हितेशजी संख्या इथे आलेले आहेत. गावदेवी खेरवाडा संघाच्या संघमालक श्री हितेशजी संख्या इकडे मंचावर स्थानापन्न झालेले आहेत. त्यांचा देखील संघाचा 7वं वर्ष त्यांनी देखील या संघमालक म्हणून या खेरापाडा प्रीमियर लीग मध्ये सहभाग घेतला आणि 7 हंगामामध्ये 6व्या हंगामामध्ये 4 हंगाम मात्र ते विजयी झालेले आहेत. सतत 3 वर्ष सलग ही खेरापाडा प्रीमियर लीगची ट्रॉफी मात्र त्यांनी विजेते पद पटकावलं होतं. त्यानंतर 1 वर्ष गॅप होता आणि परत 5व्या वर्षी मात्र त्यांनी परत एकदा ही ट्रॉफी पटकावली होती. चांगला असा खेळ त्यांच्याकडून त्यांच्या खेळाडूकडून नक्कीच पाहतात. एकमेव क्रिकेट प्रेमी आपल्याला हे संघमालक म्हणून हितेशजी संख्या यांच्याकडे नक्की पाहिलं जाईल, कारण प्रत्येक सामन्याच्या वेळेस त्यांनी इथे उपस्थिती दर्शवली आहे आणि आपला संघ कशाप्रकारे चांगला खेळ कशाप्रकारे त्यांना कॉम्प्लिमेंट देता येईल, मार्गदर्शन करता येईल त्यावर त्यांची नजर असते. मात्र आता देखील आज देखील त्यांचा संघ पराभूतीच्या छायेतून मात्र बाहेर आला आणि एक आर्मान टायगर्सच्या संघावर विजय प्राप्त करून टॉप 3 मध्ये मात्र त्यांनी पदार्पण केलं आणि प्रफुल्लजी चव्हाण हे देखील खुश असतील. आपला संघ कुठेतरी फायनल मध्ये गेला. अभिनंदन सर तुमचं. पहिल्या चेंडूवर मात्र धावसंख्येत 1 वरती धावसंख्या जाऊन पोचते, ते संघाचं खातं खुलते ते 1 धावेने. शोएब आणि अनिल ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. जर आर्मान टायगर्स या संघाकडे पाहायला गेले तर सर्वच खेळाडू मात्र 30-35 पार आहेत. मात्र 2-3 खेळाडू यंगस्टार घेऊन त्यांनी हा संघ उभारला. त्यांचे कॅप्टन विनोद यांनी देखील ह्या संघाची उभारणी व्यवस्थितरित्या पार केली आणि संघाच्या सर्व सिनियर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. अनिल आणि संतोष धोडी यांनी देखील आपल्या संघाला वेळोवेळी मदत करून संघ विजयाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला. बघा हळूवार हाताने खेळला चेंडू. धावसंख्येत 1 चेंडू धावसंख्येत 2 जाऊन उपस्थिती 2 या धावसंख्येवर. आणि पहिला झटका लागतो अनिल यांच्या रूपाने आर्मान टायगर संघाला 2 चेंडूमध्ये 3 धावा 3 चेंडूमध्ये 2 धावा आहेत. आणि आता मात्र विनोद स्वतः कॅप्टनच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जायला पाहायला मिळतील. 15 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. अतितडीचा सामना आहे. 2 चेंडू मात्र 2-3 चेंडूचा खेळ आहे, पण कसा क्रिकेट आहे. चांगलीशी गोलंदाजी आहे विवेक फायटर संघाकडे. संदीप आहे, मिलिंद, अजून भरपूर असे गोलंदाज आपल्याकडे पाहायला मिळतील. यंगस्टार खेळाडूंनी ह्या वर्षी मात्र ही टुर्नामेंट ही स्पर्धा गाजवली आहे. ध्रुव विलियम्स संघ पाहायला मिळेल, तसेच ध्रुव विलियम्स संघ देखील यंगस्टार आपल्याला पाहायला मिळेल. तसेच सद्दाम खान यांनी देखील स्वतःच्या जिम्मेदारी हा संघ आज इथपर्यंत 3 नंबरपर्यंत पोहोचवला. धावसंख्या ती 2. अवांतर धावेत 1 ने होते. धावसंख्या जाऊन पोचते ती 3. बघा कशी वेगवान गोलंदाजी आहे संदीप यांच्याकडे. सामना फिरवायची ताकद देखील नक्कीच आहे, पण तेवढ्याचा उत्कृष्ट फटक्या मारण्यात विनोद देखील पटायत आहे. दोन्ही हे खेळाडू गोलंदाज फलंदाज हे देखील आमने सामने भरपूर वेळा आलेले आहेत आणि विनोद आणि संदीप यांनी देखील एकामेकांबरोबर वर्चस्व गाजवलं आहे. कारण प्रत्येक वर्षी ही टुर्नामेंट असते, पण एकही खेळाडू हे कधी समोरासमोर आपल्याला नक्कीच पाहायला नाही मिळत. त्याच्यामुळे धावसंख्या जाऊन पोचते ती धावसंख्येत 1 ने भरवतोय. धावसंख्या जाऊन पोचते ती
4 या धावसंख्येवर जाऊन पोचते. अजूनही या शतकातील शेवटचा चेंडूचा खेळ शेष असेल. धावसंख्या जाऊन पोचते ती 4. 13 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. अवंतर धावेत परत एकदा भर होते. बघा सामना हा खूप चुरशीचा आहे. सन्मानजनक स्कोअर आहे 18. मात्र संदीप यांनी आतापर्यंत 2 चेंडू वाईट, 2 लेग बाय, फक्त एकच धाव त्यांच्या बॅटीच्या माध्यमातून घेण्यात आली. मात्र 2 लेग बायच्या आणि 2 वाईटच्या धावांनी धावसंख्या जाऊन पोचते ती 5. आणि उमेश यांच्याकडून देखील गचाळ असे क्षेत्ररक्षण झालंय. बारा चेंडूत 12 धावांची आवश्यकता. शोएब आणि विनोद ही जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर आपल्याला मिलिंद पाहायला मिळेल. चेंडू मात्र नवीन आहे. मोठे फटकेबाजी करण्याचा प्रयत्न जर जातात झाला तर षटकार लागू शकतो, पण तेवढी विकेट जाण्याची देखील धास्ती आहे फलंदाजांवर. म्हणून सिंगल डबल खेळून आपल्या संघाला व्यवस्थितरित्या विजय मिळवून देण्यासाठी यश येते का? मात्र उमेश यांच्याकडून परत एकदा गचा असे क्षेत्ररक्षक होते. धावसंख्येत 1 ने भरते. धावसंख्या जाऊन पोचते ती 7 या धावसंख्येवर. 7 चेंडू 7 धावा. बघा चुरशीचा सामना आहे. या या गोलंद या शतकामध्ये निर्णायक मोडवर नक्की जाऊन पोहोचेल या शतकामध्ये सामना. कारण पहिल्या चेंडूवर गडी बाद करण्यात यश आलं. 2दा झेलबाद सुटलेला आहे. 2 धावा देखील त्या चेंडूवर गेलेल्या आहेत. शोएब मेमन एकच शॉट खेळण्याच्या मात्र बीट होत आहेत. पण ठीक आहे, 7 धावा जाऊन पोचतोय. परत येते शॉर्ट बॉल. आणि गडी बाद होते. गोटू यांच्या रूपाने गोटू यांनी खूपच उत्कृष्ट असा झेल घेतला आहे आणि विनोद यांचा दुसरा झटका लागतोय. तुषार यांनी चांगला असा झेल घेतलेला आहे. विनोद पडवळे मात्र इथे बाद होत आहेत. सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळतोय. चंद्रवर्धन पटेल आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. सिनियर खेळाडू आहे. 50 अबाव मात्र हा खेळाडू नक्कीच पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. मिलिंद गोलंदाजी मार्कवर 3 चेंडूच्या खेळ समाप्त. धावसंख्या ती 8. अजूनही 9 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता.
धावसंख्येत 1 धावसंख्या जाऊन बसते ती 9 या धावसंख्येवर. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. 8 चेंडू 9 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 9 धावा. कालच्या सत्रामध्ये पाहायला गेलं तर तेजस मारोज खूप खुश होते, पण आता आज भीमर गोलंदाज म्हणून त्यांना नावकौकिक दिला गेला. भीमर गोलंदाजी त्यांच्याकडून पाहायला मिळाली. बघा, कालचं सत्र चांगलं होतं म्हणून जास्त खुश होऊ नका, कारण उद्याचा दिवस तुमचाच असेल असं नक्की नसतं. पुढील चेंडू. 8 चेंडू 9 धावा. ओल्ड इज गोल्ड. बघू मैदानाच्या आतमध्ये चंद्रवदन पटेल यांच्याकडून षटकार का चौकार, सिंगल का डबल धावसंख्या पाहायला मिळते. कारण माफक आव्हान होतं, मात्र त्याला कुठेतरी व्यवस्थित गोलंदाजी करून मिलिंद धोडी यांनी सावरलाय. आणि बघा, आघाडी बाद होतोय. चंद्रवदन पटेल यांच्या रूपाने तिसरा झटका लागतोय. आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 चेंडू 9 धावा. 7 चेंडू 9 धावा. सात चेंडू आणि 9 धावा. साजिद मात्र छोटा पॅक बडा धमाका नक्कीच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. हा देखील छोटी मोठी शॉट मारून आपल्या संघाला कशा प्रकारे विजय मिळवून देण्यामध्ये नक्की पडायचा असेल. सात चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. आता मात्र 6 चेंडू व 8 धावांचे आव्हान आहे. 6 चेंडू आणि 8 धावा. शतक संपलेलं आहे. 6 चेंडू 8 धावांचं आव्हान आहे. 6 चेंडू 8 धावा. आता मात्र कुठेतरी नवीन गोलंदाज काढावा लागेल, चांगलीशी फिल्डिंग करावी लागेल. 6 चेंडूमध्ये 8 धावांचं आव्हान आहे. जास्त मोठं आव्हान नाहीये, पण त्याला हाड मात्र बनवलं इथे आर्मान टायगर संघाने. कारण 2 शतकामध्येच हा सामना मात्र त्यांना गुंडाळायला हवा होता, पण शेवटच्या शतकापर्यंत हा सामना नेणं खूप खूप त्यांना महागात पडू शकते. 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 8 धावांचं आव्हान आहे. बघू कशा प्रकारे कामगिरी करेल हा अक्षय गोलंदाजी माकूर आपल्याला पाहायला मिळतं. 6 चेंडू 8
8 धावा. बघा 6 चेंडू 8 धावा खूप मोठा खेळ नाहीये, पण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे आणि प्रत्येक चेंडूवर सामना बदलण्याची ताकद मात्र गोलंदाजाकडे आहे. तितकीच ताकद प्रत्येक चेंडूवर फलंदाजा देखील आहे की मोठे फटके मारून आपण संघाला विजय देऊ नको. सिंगल डबल खेळण्यामध्ये हे दोन्ही फलंदाज पटाईत आहेत. शोएब मेहमान व साजिद आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. साजिद मात्र आता मात्र प्रेशरमध्ये आहे. 5 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजीवर तेव्हा नौका गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते अक्षय कुंभारे. मॅन फ्रॉम रावतेपाडाचा हा खेळाडू आपल्याला नक्कीच रावतेपाडा येथे देखील चांगले खेळाडू घडवण्याची ताकद आहे. तिथले चांगले असे फलंदाज खेळाडू देखील त्यांनी देखील मागच्या महिन्यामध्ये एक टुर्नामेंट उतरवली होती. यशस्वीरित्या त्याचं त्यांनी आयोजन केलं होतं. धावसंख्येत 2 भरते धावसंख्या जाऊन पोचते ती 12 या धावसंख्येवर 4 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 6 धावांची आवश्यकता. खूप सामना हा खूप अतिटटीचा आहे. सामना हा खूप अतिटटीचा पाहायला मिळतोय. 4 चेंडू 6 धावांचं आव्हान आहे. एक मोठा फटका मॅचचं रूप बदलू शकतो नक्कीच. तीन चेंडू 6 धावा. तीन चेंडू 6 धावा. आता मात्र मोठा फटका येणं खूप महत्वाचं आहे. शोएब मेमन आहे ओपनर फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तीन चेंडू 6 धावा. गडी बाद होतोय रमण यांच्या रूपाने. आता मात्र 2 चेंडू 6 धावांचं आव्हान आहे. 2 चेंडू 6 धावा. बघा मॅच किती रंजक मोडवर आहे. खूपच असा उत्कृष्ट गोलंदाजी करतोय अक्षय कुंभारे आपल्याला पाहायला मिळतोय मॅन फ्रॉम रावतेपाडा. बघा रावतेपाड्याच्या खेळाडूंचं कौतुक करावं तेवढं कौतुक, कारण विद्यानगर संघामध्ये देखील साहिल चिपट आहे. या संघात देखील हितेश आहे, अक्षय आहे आणि अजून एका तो फाईन लेगच्या क्षेत्रात देखील एक खेळाडू आहे. म्हणजे रावतेपाडा संघातून जवळजवळ 4 ते 5 फॉर्म आले होते. ते 5ही खेळाडू चांगले असे कामगिरी करताय या प्रीमियर लीगच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. थेंबे थेंबे तळे साधे तसे ही मॅच चं रूपडं मात्र बदलत आहे. थोड्या थोड्या गोष्टीवरून आणि थोडी मेहनत करून देखील हा सामना देखील काही वळता आला नाही. 18 चेंडू 18 धावांची आवश्यकता होती, मात्र तोच सामना जाऊन पोचतोय तो 2 चेंडू 6 धावा. बघा अक्षय कुंभारे खूप मोठी जबाबदारी आहे. एक चेंडू मॅचचं रूप बदलू शकते. या चेंडूवर मात्र जर निर्धाव आला तर कुठेतरी मोठा
षटकार चौकार मात्र नक्कीच मारावा लागेल. दोन चेंडू 6 धावांची आवश्यकता. सामना हा टाय झाला तर सुपर ओव्हर मध्ये नक्की जाईल. 2 चेंडू 6 धावा. बघा षटकार येतोय, मोठा षटकार पाहायला मिळतोय डिंगलू यांच्याकडून. प्रणव कोरे मात्र या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नक्कीच त्याला भूषवलं जाईल, कारण षटकार लगावून मात्र ही मॅच जिंकवतोय. आता मात्र मी विनंती करते की विनोद पडवळे यांनी नाणेफेकी करून घ्यायचे. अरमान टायगर्स वर्सेस गावदेवी खेरेपाडा ह्या दोन संघांच्या दरम्यान हा सामना पाहायला मिळेल. एलिमिनेटरचा पहिला सामना हा 5